नमस्कार मंडळी. आज 1 मे महाराष्ट्र दिन. आज कामगार दिनसुद्धा, बौद्ध पौर्णिमा पण. सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा. 30 एप्रिलला आपल्या चॅनलला पूर्ण 1 वर्ष झालं. तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं किंवा भरभरून प्रतिसाद दिला, नवनवीन रेसिपीज बघण्यासाठीचे जे मेसेजेस यायचे, त्या सर्वांसाठी धन्यवाद. तर ह्या आपल्या चॅनलचा प्रवास कसा आणि कशा प्रकारे सुरू झाला ह्यासाठी मी ही व्हिडिओ आज अपलोड करते आहे. तर ह्यामध्ये जेवढ्या तुम्हाला रेसिपीज दिसत आहेत किंवा ज्या डिशेस दिसत आहेत त्याच्या रेसिपीज अपलोड नाही आहेत आपल्या चॅनलवर, कारण की आपला चॅनल सुरू होण्याआधीच्या ह्या डिशेस आहेत. जे काही मी घरी बनवायची किंवा खायची तर ते छान सजून खायचं असं एक दिवशी ठरवलं. घरात सर्व काचेच्या वस्तू असतात, भांडी असतात. पाहुणे आल्यावर काढू. पाहुणे काय त्या काचेच्या भांड्यात जेवायला कधीच येत नाही. ते येतात गडबडीत, घाईत. जेव्हा की ते जे अवेलेबल असेल ते किंवा पत्रावळीत ह्यात खाऊन निघून जातात. मग ही वर्षानुवर्ष काचेची भांडी सांभाळून ठेवायची. मग थोड्या दिवसांनी त्याला काहीतरी होणार, मग ते वाया जाणार. खरंच त्याचा उपयोग होतो का? नाही होत. मग ठरवलं नाही, आपणच ह्याच्यात छान सजवून जेवण जेवायचं, कारण की आपण पण स्पेशल आहोत. आपण पण स्वतःसाठी पाहुणं बनायचं. मग तेव्हापासून ह्या डिश यूज करायला सुरुवात झाली किंवा काचेची भांडी वापरायला सुरुवात झाली. मग आपण काय खातोय, आपली डिश किती रंगीबेरंगी आहे हे खूप छान वाटायला लागलं मनाला. चला स्टेटसला तर अपलोड करून बघूया. मग छोट्या छोट्या जे काय फोटोज असतील किंवा काहीही असेल बनवलेलं घरातलं, त्याची छोटी व्हिडिओ असेल, मग ते अपलोड करायला स्टार्ट केलं फक्त स्टेटसवर. बऱ्याच जणांचा छान प्रतिसाद यायचा. हे काय आहे, किंवा काय कसली भाजी आहे, किंवा हे काय बनवलं आहे हा पदार्थ. मग असं छान वाटायचं, अरे वा, सगळ्यांना म्हणजे आवडतं आहे आपलं काहीतरी. किंवा प्रश्न कधी पडतात तुम्हाला, जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला आवडते, त्याबद्दल तुम्हाला उत्सुकता निर्माण होते की त्याबद्दल जाणून घेणं खरंच किती महत्त्वाचं आहे. मग मी रिप्लाय करायला स्टार्ट केलं. तसं बरेच नातेवाईक असू दे, मित्रपरिवार असू दे, ज्यांच्याशी वर्षानुवर्ष संवाद झाला नव्हता, असे संवाद वाढायला लागले. का? तर फक्त त्या ज्या डिश अपलोड व्हायच्या त्या बघून मग एक मनाला समाधान व्हायचं की पहिला अन्नपदार्थ खाल्ला जातो तो वासाने. वास तर मी तुमच्यापर्यंत कधीच पोचवू शकत नाही, पण नंतर जो खाल्ला जातो तो डोळ्यांनी. मग आपण डोळ्यांना जर आपण सुख देतोय म्हणजे आपण खूप काहीतरी छान बनवतोय असं मनाला समाधान मिळायला लागलं.